Let's start with the component parts of diversion headwork. Weir or barrage is the first component part. Then under sluices, that is sluice gates or scoring sluices is the second. Then divide wall, then fish ladder, then at the starting point of canal, that is canal head regulator, then silt excluders or silt prevention devices, then river training works. These are the which includes the marginal burns and guide banks. These are the component parts of diversion headworks. Let's see the one by one the what exactly situations provided into the particular headwork, and what are the functions and roles of the component parts. कोणते कोणते आहेत कंपोनंट पार्ट्स? वियर बॅरेज असेल, कॅनल हेड रेग्युलेटर असेल, डिवाइड वॉल असेल, सिल्ट इजेक्टर्स असतील, गाईड बँक्स असतील, सिल्ट पॉकेट्स असतील, फिश लॅडर्स असतील, स्कोरिंग स्ल्यूसेस असतील आणि स्टीलिंग पॉन्ड्स असतील. दीज आर द कंपोनंट पार्ट्स, वेरियस कंपोनंट पार्ट्स. ठीक आहे, लेट्स सी फर्स्ट वन, वियर अँड बॅरेज. वियर और बॅरेज और वियर अँड बॅरेज. Weir, it is a permanent solid barrier constructed across a river to raise the water level on its upstream side and divert it into the off-taking channels. Is called weir. Permanent solid barrier आहे, रिव्हरच्या अक्रॉस हे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे टू रेज द वॉटर लेवल ऑन इट्स अपस्ट्रीम फेस टू डायवर्ट द वॉटर टू द कॅनल साइड. In weir, most of the bonding water is affected by raise crest and very little part of it by shutters. ठीक आहे, सॉलिड बॅरियर आहे, वॉल आहे, त्याच्याने ते पाणी रेज केलं जातं आहे आणि स्मॉल पार्ट ऑफ वॉटर विच इज रेज्ड बाय इट्स शटर्स. शटर्स म्हणजे त्याचे गेट्स असतील, त्याच्या सहाय्यानं थोडंसं पाणी हे त्याची हाईट ही स्टोअर करून पाणी ठेवलेलं असते. नेक्स्ट, the shutters are allowed to fall during floods so as to reduce the afflux. जे afflux आहे ते रिड्यूस करण्यासाठी पण शटर्सचा हा रोल आहे, त्याचे जे शटर्स आहे. ठीक आहे, तर तुम्हाला फिगरमध्ये बघायला लागेल की वियर और बॅरेज हा कुठं कन्स्ट्रक्ट केलेला आहे, तर जो काय स्ट्रीम आहे त्याच्या अक्रॉस कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. जिथं तुम्हाला ते दिसतंय आत्ता सध्या फिश लॅडर, डिवाइड वॉल हे पार्ट्स दिसत आहेत. जो तिथला जो सॉलिड बॅरियर आहे परपेंडिक्युलर त्या रिव्हर स्ट्रीम, रिव्हर डायरेक्शन ॲरो दाखवला आहे त्याच्या परपेंडिक्युलर जे बॅरियर कन्स्ट्रक्ट केलं आहे ते काय आहे, तर वियर और बॅरेज आहे. ठीक आहे, सेकंड डेफिनेशन इज बॅरेज. When storing of water is done by gates or shutters and small part of water is raised by its crest, then such structure constructed is known as barrage. थोडंसं अपोजिट आहे वियरच्या अपोजिट. ठीक आहे, वियरमध्ये काय होतंय बघा, तर डिफरन्स तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येतो इथं पुढच्या ड्रॉइंगमध्ये. एक सेक्शनल लाईन स्केच साईड इलिव्हेशन दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये वरती जो आहे तो वियर आहे आणि बॉटमला जो आहे तो बॅरेज आहे. त्याच्यामध्ये स्टोर्ड वॉटर लेवल बघा, फुल ऑफ वॉटर लेवल स्टोर्ड बाय इट्स ओन बॅरियर इज कॉल्ड वियर, अँड इन केस ऑफ बॅरेज द पर्टिक्युलर पार्ट ऑफ वॉटर इज स्टोर्ड बाय द barrier, masonry barrier, and some part of water, half part of water is stored by the crest or sorry its gates is called barrage. Then second part is under sluices. These are the gated opening provided into the weir and located on the same side of channel. बरोबर आहे ना, ज्या बाजूला कॅनल आहे तिथंच ते त्याच्या ओपनिंग्स ह्या प्रोव्हाइड कराव्या लागणार आहेत विथ गेट. यू जस्ट सी
below the photograph of particular weir, and in this particular photograph also shown the particular gaps or openings which are provided to flow the water from the upstream to downstream. अपस्ट्रीम पासून डाउनस्ट्रीमला पाणी रिलीव्ह करण्यासाठी ज्या ओपनिंग्स दिलेल्या आहेत त्या गेटेड ओपनिंग्स आहेत की ज्याला गेट्स आहेत, शटर्स आहेत, त्याला काय म्हणतोय आपण? स्ल्यूसेस म्हणतोय. मग अंडर स्ल्यूसेस का म्हणायचंय? द पर्टिक्युलर हाईट और लेवल ऑफ दॅट पर्टिक्युलर गेट इज द बिलो द DSL, dead storage level, because when water level goes down decreasing, at that time we have suppose needing of water is more. at that situation तुम्हाला काय करावं लागणार आहे? ज्यावेळी पाणी इरिगेशनसाठी गरजेचं आहे त्यावेळी जर लेवल डाऊन झाली वॉटर लेवल, तर त्या केसमध्ये पाणी हे रिलीव्ह करता यावं म्हणून हे अंडर स्ल्यूसेसची प्रोव्हिजन असते. इट हेल्प्स टू अलाउ द क्लिअर वॉटर, देन इट ऑल्सो कंट्रोल्स द एंट्री ऑफ सिल्ट इन टू द कॅनल. बरोबर आहे. तर गेटनी काय होणार आहे? जे कॅनलमध्ये पाणी येणार आहे ते काय होईल? क्लिअर वॉटर हे अलाउ होईल आणि त्याच्या गेटच्या बॉटमला जी सिल्ट डिपॉझिशन आहे ते होणार आहे. त्यासाठी इथं अंडर स्ल्यूसेसची गरज आहे. इन केस ऑफ डॅम स्ट्रक्चर स्ल्यूज गेट्स असतात. त्याचा रोल काय आहे? तर वॉटर लेवल डाऊन झाल्यानंतर ते पाणी रिलीज करण्यासाठी. इथं रोल काय आहे त्याचा अंडर स्ल्यूसेसचा? ओव्हर दॅट अंडर स्ल्यूसेस, ओव्हर दॅट गेट पाणी हे फ्लो होणार आहे आणि पुढं कॅनलला जाणार आहे आणि ॲट द बॉटम ऑफ दॅट गेट काय होणार आहे? सिल्ट डिपॉझिशन होणार आहे. म्हणजे क्लिअर, मोर क्लिअर वॉटर हे पुढं फ्लो होणार आहे. द नेक्स्ट इज द डिवाइड वॉल. The divide wall is long wall constructed at right angles to the weir or barrage. It may be constructed with stone masonry or cement concrete. Divide wall चा रोल काय? To divides the water or to maintain the hydraulic pressure which will comes to the particular weir. It divides the river into the part that is weir portion and the undersluice portion. हा पण रोल आहे. म्हणजे सपोज नंबर ऑफ गेट्स असतील, सपोज जे बॅरियर आहे, वियर आहे, त्याची लेंथ जास्त असेल त्या केसमध्ये तर तुम्हाला डेफिनेट आपल्याला काय करावं लागतं? तर डिवाइड वॉल ही कन्स्ट्रक्ट करावी लागते. हायड्रोलिक प्रेशर मेंटेन करते, देन वॉटर फ्लो जो आहे तो पण डिवाइड करते टुवर्ड्स द under sluice and towards the weir. Next is the fish ladder. Fish ladder is provided just by the side of the divide wall for the free movement of fishes. Fish movement होत असते upstream to downstream and downstream to upstream. तर त्या केसेससाठी, त्या मुवमेंटसाठी, फॉर द पर्पज ऑफ सर्वायवल ऑफ fishes, fish ladder is to be constructed. The tendency of fish is to move from upstream to downstream in winters and from downstream to upstream in summer. फॉर दिअर सर्वायवल, त्यांच्या लिव्हिंगसाठी ते काय करत असतात? अपस्ट्रीमकडून डाऊनस्ट्रीमकडे जात असतात. इन केस ऑफ विंटर्स, बिकॉज विंटर सीझन असतो त्या केसमध्ये स्टोर्ड वॉटरमध्ये त्यांना राहणं हे पॉसिबल नसतंय, त्यासाठी ते डाऊनस्ट्रीम एंडला जातात. आणि इन समर स्टोर्ड वॉटरमध्ये राहणं हे काय आहे? त्यांना पॉसिबल आहे, हेल्दी आहे. त्यामुळं इन समर ते कुठं जातात? डाऊनस्ट्रीम टू अपस्ट्रीम. दॅट्स वाय in the particular headworks, divergent headwork, fish ladder is also constructed. Next is the canal head regulator, a structure which is constructed at the head of canal to regulate the flow of water is known as canal head regulator. जसं मी आत्ता म्हणतोय की ओपनिंग, गेटेड ओपनिंग्स असतात, तसंच कॅनलमध्ये पाणी डायव्हर्ट करण्यासाठी ॲट द स्टार्टिंग पॉईंट ऑफ दॅट पर्टिक्युलर मेन कॅनल जे गेट कन्स्ट्रक्ट केलेले त्याला काय म्हटलंय? हेड रेग्युलेटर, विच रेग्युलेट्स और कंट्रोल द फ्लो ऑफ वॉटर विच विल डायवर्ट टू द कॅनल.
The functions of head regulator: it regulates the supply of water entering the canal, it controls the entry of silt also in the canal, it prevents the river floods from entering into the canals. म्हणजे फ्लड सिच्युएशनला पाणी जास्त आलं तर जे काही गेट्स असतील त्याच्यामुळे काय होणार आहे, तर रिव्हर फ्लड हे त्याच्यामध्ये येण्यापासून थांबणार आहे. दिस आर द फंक्शन्स ऑफ कॅनल हेड रेग्युलेटर. याच्यामध्ये ड्रॉइंग बघा, त्याची अलाइनमेंट ऑफ कॅनल हेड रेग्युलेटर दाखवलेलं आहे. ऑफ टेकिंग कॅनल लेफ्ट साईडला काय दिसते आपल्याला, ऑफ टेकिंग चॅनल दिसते. वरून काय होतंय, रिव्हरचा फ्लो दाखवलेला आहे आणि लेफ्ट साईडला काय होतंय, कॅनल हा डायव्हर्ट केलेला आहे. म्हणजे बिफोर द बॅरियर हा कॅनल कन्स्ट्रक्ट केला आहे. म्हणजे बॅरियर कन्स्ट्रक्ट केला आहे टू स्टोअर द वॉटर अँड देन फॉर इट्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर लेफ्ट साईड काय केलेलं आहे, कॅनल हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आणि फॉर दॅट पर्टिक्युलर फ्लो ऑफ कॅनल और कंट्रोलिंग ऑफ कॅनल वॉटर काय केलेलं आहे, तर गेट्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्यालाच काय म्हणतोय आपण, कॅनल हेड रेग्युलेटर्स. देन नेक्स्ट, सिल्ट रेग्युलेशन वर्क्स. In this particular regulation works, there are two types. First one is the silt excluders and second is the silt ejectors. Before entering into the canal and after entry of water into the canals, two regulation works are to be developed or constructed called as excluders and ejectors. ठीक है. फर्स्ट वन इज द सिल्ट एक्सक्लूडर्स. सिल्ट एक्सक्लूडर्स are those works which are constructed on the bed of river upstream of the head regulator. काय सांगितलंय बघा, अपस्ट्रीम साइड ऑफ हेड रेग्युलेटर म्हणजे बिफोर एंटरिंग इन टू द कॅनल जे पाणी आहे ते क्लिअर वॉटर अलाव झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलेलं आहे, सिल्ट एक्सक्लुडर्स हे प्रोव्हाइड केलं. सिल्ट मीन्स सँड, सेडिमेंट जे असतील, अनवॉन्टेड सॉईल असेल तर त्याची एंट्री ते कॅनलमध्ये होऊ नये यासाठी काय केलेलं आहे, सिल्ट एक्सक्लुडर्स हे कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. द क्लिअरर वॉटर एंटर्स ॲट द हेड रेग्युलेटर अँड सिल्टेड वॉटर एंटर्स इन द सिल्ट एक्सक्लुडर्स. त्यासाठी काय केलेले, सिल्ट एक्सक्लुडरची प्रोव्हिजन केलेली आहे. इन दिस टाईप ऑफ वर्क्स द सिल्ट इज therefore removed from the water before it enters in the canal. This is the plan and section of silt excluder. बघा याच्यामध्ये प्लॅनमध्ये तुम्ही बघू शकताय की हेड रेग्युलेटर्सच्या काय केलेलं आहे, अगोदरच त्या याची प्रोव्हिजन केलेली आहे. रिव्हर फ्लो हा हॉरिझॉन्टल आहे, राईट साईड कडून रिव्हर फ्लो आहे प्लॅनमध्ये बघतोय आपण, आणि सेक्शनमध्ये पण बघू शकताय तुम्ही, पण प्लॅन थोडासा समजतोय फास्ट म्हणून सांगतोय मी तुम्हाला. आणि अंडर स्लीव्हसेसच्या तिथं काय केलेलं आहे, हेड रेग्युलेटर आहे आणि हेड रेग्युलेटरच्या तिथंच काय केलेलं आहे, टनेल्स दाखवलेले आहेत. त्या टनेल्स थ्रू पाणी कुठं जाते, रेग्युलेटरकडे जाते. म्हणजे सिल्ट एक्सक्लुडर्समध्ये काय होणार आहे, ती सिल्ट ही थांबणार आहे आणि तिथून पुढं क्लिअर वॉटर हे पुढं हेड रेग्युलेटरकडे जाणार आहे. दिस इज द सिल्ट एक्सक्लुडर. देन नेक्स्ट, सिल्ट इजेक्टर्स. सिल्ट इजेक्टर्स also called as silt extractors are those devices which extract the silt from the canal water after silted water has traveled a certain distance into the offtake canal. म्हणजे कॅनलमध्ये हे इजेक्टर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे एक्सक्लुडर्समधूनही काही सिल्टेड वॉटर, सपोज हाय लो ग्रॅव्हिटी सिल्ट असेल, ती काय होणार आहे, पुढं पास होणार आहे कॅनलमध्ये, ते येणार आहे. मग कॅनलमध्ये आल्यानंतर ते थोडीशी सेटल डाऊन झाल्यानंतर त्याला परत रिमूव्ह करण्याचं काम कोण करते, तर इजेक्टर्स करतात. These works are therefore constructed on the bed of canal and little distance downstream from the head regulator. हेड रेग्युलेटर पासून डाऊनस्ट्रीम एंडला ते कन्स्ट्रक्ट केलेले असतात. दिस इज द ड्रॉइंग ऑफ सिल्ट इजेक्टर्स.
Then next is the river training works. In this particular component, there are two river training works, guide banks and marginal bunds are required near the weir site in order to ensure a smooth and axial flow of water and thus to prevent the river from outflanking the works due to change in its course. रिव्हर ट्रेनिंग वर्क्स हे कशासाठी गरजेचे आहेत तर बिफोर गोइंग टू कन्स्ट्रक्ट ए पर्टिक्युलर वियर ऑर बॅरेज ऑन टू द अक्रॉस द रिव्हर ॲट दॅट सिच्युएशन रिव्हर ट्रेनिंग वर्क्स आर व्हेरी नेसेसरी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स. बघा साईट सिलेक्शनमध्ये तुम्ही वियर बॅरेजसाठी साईट चूज केली आणि नंतर कन्स्ट्रक्शन झालं आणि आफ्टर कन्स्ट्रक्शन सपोज स्ट्रीम किंवा कोर्स चा जो रिव्हर फ्लो आहे डायरेक्शनच चेंज झाली, बरोबर आहे, तर त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचं काय बेनिफिट असणार आहे. तर दॅट्स वाय टू मेंटेन द रिव्हर फ्लो ऑर ॲक्शियल फ्लो असं म्हटलंय त्याला, आणि ते पाणी पर्टिक्युलर त्या बॅरियरला स्टोअर व्हायला पाहिजे, त्या वियरला स्टोअर व्हायला पाहिजे आणि ऑप्टिकिंग चॅनल थ्रू त्या परत इरिगेशन पर्पजसाठी वापरता यायला हवं. म्हणून इथं काय केलेलं आहे, गाईड बँक्स अँड मार्जिनल बंड्स हे काय करेल कन्स्ट्रक्ट केलेले असतात. गाईड बँक्स, फर्स्ट वन गाईड बँक्स, इट प्रोटेक्ट्स द बॅरेज फ्रॉम द इफेक्ट ऑफ स्कोरिंग अँड इरोजन. It also provides a straight approach towards the barrage. Then second, then next number 3, it controls the tendency of changing the course of the river. आत्ताच एक्सप्लेन केलंय मी. It controls the velocity of flow near the structure also. Velocity control केली जाते. Then next, marginal bunds. It prevents the flood water or storage water from the entering the surrounding area which may be submerged or may be waterlogged. Marginal bunds to set the margins, म्हणजे वॉटर सबमर्जन्स एरिया, वॉटर स्प्रेड एरिया हा फिक्स ठेवण्यासाठी मार्जिनल बंड्स हे कन्स्ट्रक्ट केलेले असतात. इट रिटेन्स द फ्लड वॉटर विदिन ए स्पेसिफाईड सेक्शन, म्हणजे त्या पर्टिक्युलर एरियामध्येच ते पाणी हे स्टोअर राहिलं पाहिजे. देन इट प्रोटेक्ट्स द टाउन्स अँड विलेजेस फ्रॉम द डिव्हास्टेशन ड्युरिंग द हेवी फ्लड ऑल्सो. देन लास्ट, इट प्रोटेक्ट्स द व्हॅल्युएबल ॲग्रिकल्चरल लँड, म्हणजे जे आपलं टार्गेट आहे, आपली जी शेती आहे तीच जर पाण्यामध्ये गेली तर तसं चालणार नाही. त्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, मार्जिनल बंड्स हे डेव्हलप केलेले आहेत. अँड लास्ट, आफ्टर द कंपोनंट पार्ट्स of headworks, we are going to study the difference between the weir and barrage. In case of barrage, initial cost is high. In case of weir, initial cost is low. Area of submergence is also less in case of barrage and less afflux. But in case of weir, area of submergence is more and also afflux is also large. There is a good control of flood situation. There is the control over the flood is not possible in case of weir. In case of barrage, there is good control over the silt entry into the canal. Due to crest, there is a problem of silting in case of weir. Then second last, this provides better facility for the inspection and repairs of various structure. But in case of weir, it is difficult to inspect and repair. And last, roadway can be provided across the river, and in case of weir, roadway is not possible across the weir. Okay, this is all about the diversion head works. Thank you.